वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर मी आज तुम्हाला मँगो कोकोनट बर्फी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर मँगो कोकोनट बर्फी बनवण्यासाठी मी इथं 1 बाउल खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, 1 बाउल आंब्याचा रस घेतलेला आहे व 1च वाटी साखर घेतलेली आहे, कारण आंब्याचा रस पण वापरणार आहे। आंबा गोड असतो त्यामुळे मी साखर थोडी कमी वापरणार आहे। तुम्हाला जर साखर जास्ती हवी असेल तर तुम्ही वापरू शकता। तूप, वेलदोड्याची पावडर, चवीसाठी मीठ व 1 वाटी दूध। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा गॅस ऑन करून घ्यायचा आहे, कढई ठेवून घ्यायची आहे व आता यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप थोडंसं मेल्ट झालं की नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता आपलं तूप मेल्ट झालेलं आहे। आता 1 बाउल मी खोबरं घालणार आहे व 2 मिनिटं आता हे खोबरं परतून घेणार आहे तुपावर। तूपसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, नाहीतरी तुम्ही तसंच खोबरं परतून घेतला तरी पण चालेल। 2 मिनिटं आपली झालेली आहेत, खोबरं परतून झालेलं आहे। आता यामध्ये 1 बाउल आमरस घालायचा आहे, 1 वाटी दूध घालायचं आहे व आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। 7-8 मिनिटं लागतील हे मिश्रण गोळा व्हायला, तर 7-8 मिनिटात हे परतून घ्यायचं आहे। व आता यामध्ये चवीसाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे, अगदी थोडंसं मीठ चवीसाठी टाकले व वेलदोड्याची पूड 1 चमचा टाकणार आहे। तुम्हाला प्लेन आंब्याची वडी हवी असेल तर तुम्ही वेलदोडा घातलं नाही तरी पण चालेल। आता 7 ते 8 मिनिटं मी हे शिजवून घेणार आहे। इथं आपली 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, पण अजून एक 5-6 मिनिटं लागतील ह्याला। आणखीन एक 5-6 मिनिटं आपण फिरवून घेऊया व गोळा झाला की वडी थापून घेऊया। हे बघा, मस्त छान असं आता हे गोळा होऊन आलेला आहे व तूप पण कडेनं सुटत आहे। इतपत हे कढईमध्ये फिरवत राहायचं आहे व आता गॅस बंद करायचा आहे व वडी थापून घ्यायची आहे। हे पहा, मिश्रण छान झालेलं आहे। तिकडं मी थाळ्याला तूप लावून ठेवलेलं आहे, तर आता हे मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे व वडी थापायची आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे व वडी थापून घ्यायची आहे। हे पहा, मँगो कोकोनट बर्फीला किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे। तर आता हे मिश्रण सगळं थापून झालेलं आहे। 15 मिनिटं आता हे सेटिंगला ठेवायचं आहे, नंतर छोट्या छोट्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। इथं आपली 15 मिनिटं झालेली आहेत, मिश्रण छान सेट झालेलं आहे। आता वड्या कापून घेऊया। तर हे पहा, मँगो कोकोनट बर्फी मस्त सुंदर सुरेख आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा, आता आंब्याचा सीझन आहे तर घरी ह्या टाईपनं नक्की वड्या बनवा व आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। तर आता वजीरमा पण आमच्याकडे आलेली आहे, तिला ह्या वड्या मी टेस्टसाठी देणार आहे व नेहाला पण देणार आहे। दोघींनीही वड्या खायच्या आहेत व अभिप्राय द्यायचा आहे। दोघी पण बर्फी खाऊन घ्या व कसं झाले ते सांगा। सुपर टेस्टी बर्फी झालेत, खूपच मस्त, काहीतरी वेगळं आहे। आता मँगोचं सीझन सुरू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा, 1 नंबर बर्फी झाली आहे।
धन्यवाद. अण्णा खूप छान झालेल्या बर्फी नाद खुळा. काही केलं तर अण्णा खायला आम्हाला आधी देतात. त्यांच्या चॅनलला लाईक करा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.